मित्रांनो, ज्यावेळेस आपणास एखादी कायदेशीर अडचण असते, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीविरुद्ध केस करायची असते किंवा तुमच्या विरुद्ध एखाद्या व्यक्तीने केस केलेली असते किंवा अन्य कोणतीही महसुली अथवा अन्य कायदेशीर कारवाई करायची असते, त्यावेळेस तुम्हाला एक चांगल्या वकिलांची गरज भासते। त्याचप्रमाणे एक त्रिकालबाधित सत्य हे देखील आहे की कायदेशीर संकटाच्या वेळेस जर आपल्याला एक योग्य आणि चांगले वकील मिळाले तर अनेक समस्या आणि कायदेशीर अडचणी दूर होऊन जातात। या उलट वकील चुकीचे निवडले गेले तर समस्या आणि कायदेशीर अडचणी वाढूही शकतात। म्हणूनच आपल्या केससाठी योग्य वकिलांची निवड करणे अत्यंत आवश्यक असे काम आहे की जे काम आपण पूर्णपणे सावधगिरीने केले पाहिजे। तसे पाहायला गेलो तर एखाद्या वकिलांच्या प्रतिष्ठेबद्दल किंवा कामाबद्दल लोकांच्या सामान्य मताव्यतिरिक्त असे कोणतेही साधन नसते की ज्याद्वारे एखादी व्यक्ती वकिलांची योग्यता, क्षमता आणि प्रामाणिकपणाबद्दल जाणून घेऊ शकेल। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टींबाबत माहिती घेऊयात की ज्या लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या प्रकरणासाठी योग्य वकील साहेब निवडू शकता। आणि जर तुम्ही तुमच्या प्रकरणामध्ये, तुमच्या केसमध्ये अगोदरच वकील साहेबांची नेमणूक केलेली असेल आणि ते वकील साहेब तुमच्या केसचे कामकाज व्यवस्थितरित्या पाहत नसतील तर काय करावे याबाबत देखील व्हिडिओच्या शेवटी आपण चर्चा करूयात, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। मित्रांनो, इतर क्षेत्रांप्रमाणे वकिली क्षेत्रातही विविध स्तर असतात, म्हणजेच यात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असू शकतात। सामान्यपणे लोक वकिलांना 3 प्रकारे नियुक्त करतात, त्यापैकी मुख्यत्वे करून पोलिसांमार्फत किंवा एखाद्या मध्यस्थीमार्फत किंवा मग आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या शिफारसीनुसार असे वकील नेमले जातात। बघा, ज्यावेळेस एखाद्या फौजदारी केसमध्ये पोलीस कारवाई करतात त्यावेळेस काही पोलीस शिपाई तुम्हाला त्यांच्या ओळखीच्या वकिलाला नियुक्त करणे सांगत असतात, परंतु हे बहुतेक असे वकील असू शकतात की जे पोलीसवाल्यांना केस मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये कमिशन देतात। अशा वकिलांवर मी कोणत्याही प्रकारची टिप्पणी वगैरे करणार नाही, परंतु तुम्ही स्वतः विचार करा की जे वकील केस मिळवण्यासाठी अशा युक्त्या वापरत असतात ते तुमच्या केसमध्ये चांगल्या पद्धतीने तुमची बाजू मांडू शकतील का? स्पष्ट शब्दामध्ये सांगायचे झाले तर पोलिसांच्या किंवा मध्यस्थींच्या सांगण्यावरून आपल्या केससाठी वकील नियुक्त करणे टाळावे। परंतु तुमचे एखादे नातेवाईक किंवा विश्वासू मित्र वगैरे असतील की ज्यांची केस तुमच्या केससारखी होती आणि त्या केसमध्ये त्यांना त्यांच्या वकील साहेबांनी यश मिळवून दिलेले असेल तर त्या वकील साहेबांसोबत चर्चा करून आपल्या केसमध्ये आपण ते वकील नियुक्त केले तरीही चालतात। या व्यतिरिक्त अगदी नव्यानेच आपणास वकील द्यायचे असतील तर योग्य वकील निवडण्याची प्रक्रिया कशी असावी याबाबत आपण आता माहिती घेऊयात। बघा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या केसच्या प्रकारची माहिती तुम्हाला असली पाहिजे, जसे की तुमची केस दिवाणी स्वरूपाची आहे, फौजदारी स्वरूपाची आहे, महसुली आहे की कौटुंबिक आहे किंवा कुळ कायद्याशी संबंधित आहे। कारण योग्य आणि तज्ज्ञ वकील एखाद्या विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, त्यामुळे सर्वात प्रथम आपण आपल्या केसचा प्रकार जाणून घेतला पाहिजे आणि तज्ज्ञ वकिलांची एक यादी बनवली पाहिजे। मग आता त्यानंतर या वकिलांबाबत चर्चा वगैरे करून त्यामधील 3 ते 4 वकिलांची योग्य पद्धतीने निवड केली पाहिजे आणि वकील निवडीमधील शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे वकिलांची प्रत्यक्ष भेट। बघा, जसे मी अगोदर सांगितले की वकिलांना स्वतःच्या केसची जाहिरात करता येत नाही, त्यामुळे त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांची योग्यता आपणास लक्षात येणार नाही किंवा कळणारही नाही। काही वकील पहिल्या भेटीचे शुल्क घेतात, जे देण्यास काही हरकत नाही। मग वकिलांसोबतच्या या भेटीदरम्यान काय निरीक्षण केले पाहिजे ते देखील पाहूयात। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वकील तुमची गोष्ट, तुमची बाब किंवा तुमचा विषय किती गांभीर्याने ऐकतात हे पाहण्यासारखे असते। कारण जर तुमचा विषय गांभीर्याने आणि लक्षपूर्वक ऐकला गेला तरच त्यावर पुढे काय आणि कोणती कायदेशीर कारवाई करावी याबाबत विचारविनिमय करता येईल। त्याचप्रमाणे एकदा तुमची देखील परीक्षा असते की आपल्या अडचणीचा मुद्दा आणि त्या विषयावर वकिलांची पकड आणि स्पष्टता किती आहे हे आपणास ठरवावे लागते। कारण जर तुमच्या विषयावर वकील साहेबांची पकड असेल किंवा वकील साहेब त्या विषयात निपुण असतील तर आणि तरच कोर्टासमोर ते वकील तुमचा विषय मांडू शकतात आणि तुमचा विषय मार्गी देखील लावू शकतील। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही वकील एवढे सिनियर असतात की त्यांना त्यांच्या वकिलीमध्ये 20 वर्षे 30 वर्षे एवढा अनुभव असतो, त्यामुळे अनेकांचा सिनियर वकिलांकडे आपली केस देण्याचा कल जास्त असतो। तसे असले देखील पाहिजे की एक अनुभवी वकील आणि निष्णात वकील तुमची केस पाहत आहेत, तुमच्या केसचे कामकाज चालवत असतात, परंतु सिनियर वकिलांकडे आपली केस सोपवत असताना ते वकील तुमचे कामकाज स्वतः पाहणार आहेत की त्यांच्या ज्युनियर वकिलांकडे तुमचे कामकाज सोपवणार आहेत। कारण आपण तर त्यांच्याकडे केस त्यांच्या या कामामधील अनुभव पाहून दिलेली असते आणि त्यांचे ज्युनियर त्यांच्या पद्धतीने काम करतील याची शाश्वती नसते। त्यामुळे केवळ ज्युनियरवर अवलंबून राहणारे वकिलांना तुम्ही जर भेटत असाल तर त्यांच्यापासून लांबच राहा। त्याचप्रमाणे वकील साहेबांचे भाषेवर प्रभुत्व किती आहे, कसे आहे हे देखील पाहणे आवश्यक राहते।
त्याचप्रमाणे वकील साहेबांना तुमचा विषय कितपत कळाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या केसचा एक कच्चा मसुदा म्हणजेच ड्राफ्ट बनवून घ्या आणि मग तो ड्राफ्ट वाचल्यानंतर आपणास हे कळेल की तुमची केस वकील साहेबांना कितपत कळाली आहे, वकील साहेबांची त्या विषयावर किती पकड आणि स्पष्टता आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे वकिलांची फी। बघा, फीबाबत आपण आपल्या वकील साहेबांसोबत व्यवस्थित आणि संपूर्ण चर्चा केली पाहिजे की फी एक रकमी ठरवणार की टप्प्याटप्प्याने द्यायची, त्याचप्रमाणे एकदा ठरवलेली फी कायम राहणार आहे का त्याच्यामध्ये भविष्यात काही बदल होईल। आणि फीबाबत अशी सर्व परिपूर्ण चर्चा झाल्यानंतरच आपण आपल्या केसमध्ये त्या वकिलांची नियुक्ती केली पाहिजे। आता व्हिडिओमधील शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की आपण अगोदरच वकील नेमलेले असतील आणि आता ते वकील बदलायचे असतील तर काय करावे लागते। बघा, आपल्याला आपल्या केसमधील जुने वकील साहेब बदलायचे असतील तर नवीन वकिलांच्या वकीलपत्रावर जुन्या वकील साहेबांची नो ऑब्जेक्शन घ्यायची असते आणि नवीन वकीलपत्र आपल्या केसच्या तारखेदिवशी कोर्टासमोर दाखल करायचे असते। परंतु कधीकधी असेही होते की जुने वकील साहेब आपणास नो ऑब्जेक्शन देत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आपणास कोर्टास एक परवानगी अर्ज देऊन कोर्टाच्या परवानगीने नवीन वकीलपत्र दाखल करता येते। परंतु या ठिकाणी त्या अर्जामध्ये आपणास हे देखील लिहावे लागते की आपण आपल्या जुन्या वकील साहेबांना अनेक वेळा नो ऑब्जेक्शन देण्याची मागणी केली, परंतु त्यांनी आज अखेर नो ऑब्जेक्शन दिले नाही आणि मग कोर्टाने तुमचा असा अर्ज मंजूर केला की तुम्हाला निश्चितच नवीन वकील साहेब नेमता येतात। व्हिडिओचा मतित अर्थ पाहिला तर एक बाब ही आपल्या समोर येईल की आपल्या प्रकरणामध्ये किंवा आपल्या केसमध्ये एक योग्य आणि हुशार वकील देणे खूप गरजेचे असते। त्यामुळे आपल्या केसमध्ये वकिलांची निवड करताना अतिशय व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।